नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. आता लोकसभा निवडणूक 2024 लवकरच जवळ आलेली आहे. अशामध्ये तुम्हाला जर तुमच्या गावातील मतदार यादी डाउनलोड करायची असेल, तर ती कशी डाउनलोड करायची याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या दिवशी तुम्हाला पूर्ण गावामधील लोकांची मतदार यादी हवी असते. यामध्ये तुम्ही मतदार यादी कशी डाउनलोड करायची याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईटची लिंक दिलेली आहे. त्या वेबसाईटच्या लिंकवर तुम्हाला यायचं आहे. वेबसाईटच्या लिंकवर आल्यानंतर तुम्हाला काय करावे लागेल, या ज्या स्टेप सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं प्रोसेसमध्ये PDF इलेक्ट्रॉल रोल पार्ट वाईज याला क्लिक करायचं आहे. PDF इलेक्ट्रॉल रोल पार्ट वाईज या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दुसरी एक विंडो ओपन होईल. त्या विंडोमध्ये तुम्हाला आता पुढील माहिती भरून घ्यायची आहे. इथं तुम्हाला राज्य ऑटोमॅटिक सिलेक्ट होणार आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तुमची असेंब्ली म्हणजे विधानसभा कुठली आहे ते सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला यादी कशामध्ये पाहिजे, इंग्लिशमध्ये पाहिजे का मराठीमध्ये ते सिलेक्ट करून घ्या. कॅप्चा कोड टाका आणि त्यानंतर तुम्ही ज्या काही जिल्ह्यातील यादी पाहू इच्छिता त्यातील पूर्ण गावांची नावे इथे तुम्हाला दाखवणार आहे. त्या गावातील यादीमधील तुमचं गाव कुठलं आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फायनल रोल 2024 यावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला तिथे डाउनलोडचं चिन्ह दाखवत आहे. फायनल रोल 2024 वर क्लिक केल्यानंतर तुमची यादी जी आहे मतदार यादी ती डाउनलोड होणार आहे. कॅप्चा कोड तुम्हाला नीट भरून घ्यायचा आहे. कॅप्चा जर चुकला तर तुम्हाला तिथं वॉर्निंग दाखवणार आहे. कॅप्चा कोड जसा आहे तसा भरून घ्या. त्यानंतर डाउनलोड या बटनावर क्लिक करा. तुमच्या गावासमोरील डाउनलोड या बटनावर क्लिक करा. फायनल रोल 2024 यावर क्लिक केल्यानंतर तुमची मतदार यादी डाउनलोड होणार आहे आणि त्यामध्ये तुमच्या पूर्ण गावातील लोकांची माहिती असणार आहे. हे तुम्ही पाहू शकता. इथं तुम्हाला मतदान कार्ड नंबर, नाव, फादर्स नेम, हाऊस नंबर आणि वय दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचा मतदान कार्ड नंबर हे दाखवणार आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पूर्ण गावातील मतदारांची यादी डाउनलोड करू शकता. याची प्रिंटआउट काढून घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथून तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला यादी मराठीमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर असेंब्ली सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर म्हणजे तुमचा मतदारसंघ सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुमचे मराठी सिलेक्ट करा, लँग्वेज, कॅप्चा कोड टाका आणि तुम्हाला कुठल्या गावातील यादी पाहिजे आहे ते गाव, त्याच्यासमोर तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिसणार आहे. त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. फायनल रोल 2024 वर डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर कॅप्चा नीट भरून घ्या. कॅप्चा जर चुकला तर तुम्हाला इनव्हॅलिड कॅप्चा हा एरर येणार आहे. त्यामुळे कॅप्चा बरोबर भरून घ्या आणि डाउनलोड या बटनावर क्लिक करा. गावासमोरील डाउनलोड या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या गावातील मतदाराची यादी तुम्हाला अशा प्रकारे मराठीमध्ये पाहायला मिळेल. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावातील पूर्ण मतदारांची यादी डाउनलोड करू शकता. यामध्ये काही अडचणीत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.